नांदेडमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यास काठीनं बेदम मारहाण। मुलाला नोकरी लावतो म्हणून 6 लाखाला फसवले, एकास अटक, 1 जण फरारी। मुलाला नोकरी कधी लागणार अशी विचारणा करण्यास गेलेल्या वृत्तपत्र विक्रेता देवानंद शिवाजी वसगडे, वय वर्ष 46, राहणार बामनोली, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांना काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। कुपवाड पोलिसांनी ज्ञानोबा सोपान ढोबळे, वय वर्ष 69, अवधूत कॉलनी, कुपवाड यास अटक केली आहे। वसगडे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवानंद वसगडे बामनोली इथं राहत आहेत। ते वृत्तपत्र विक्रेते आहेत। मुलगा ओंकारला नोकरी लावतो म्हणून अमोल ढोबळे यांनी वसगडेंकडून ऑनलाईन 5,50,000 व रोख 50,000 असे एकूण 6 लाख रुपये घेतले होते। मंगळवारी रात्री देवानंद वसगडे संशयितांच्या घरी मुलाला कधी नोकरी लागणार असं विचारण्यास गेले। संशयित ढोबळे व देवानंद वसगडे यांच्यात वाद झाला। ढोबळेनं वसगडे यांच्या डोक्यात काठीनं मारहाण केली। देवानंद वसगडे गंभीर जखमी झाले। वसगडे यांच्या नातेवाईकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमी वसगडे यांना दवाखान्यात दाखल केले। अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। ओंकार वसगडे यांना कुपवाड पोलिसात तक्रार दिली आहे। अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोळेकर या करत आहेत।